संसदेवर कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार बघा असं म्हणत आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी। हे बघा, आता आंदोलन सुरू आहे, आपण सगळेजण बघतोय, पण मला तरी असं वाटतं की या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांची बाजू आणि ऐकून मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये मध्यस्थी झाली पाहिजे, कारण की सरकारची प्रतिमा निश्चितपणाने बदनाम करण्याचा हा प्रयत्न तरी चालला असला तरी सरकारने पुढे येऊन या गोष्टीला सोडवलं पाहिजे। सरकार बदलण्याचा लढा सध्या सुरू झालाय असं उद्धव ठाकरे म्हटलेले। एखादं आंदोलन करणं म्हणजे सरकार बदलणं असं होत नाही, त्याच्याकरता जनतेमधली ती मानसिकता असली पाहिजे। जनतेची मानसिकता ही विकासाची मानसिकता आहे, जो विकास करेल तो देशावर राज्य करेल, आणि सध्या विकासाचं पर्व सुरू आहे। मोदी शहा दिल्लीमध्ये असून सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटत नाही असंही उद्धव ठाकरे म्हटले। हे बघा, आता त्यांना कोण भेटेल आणि कोण नाही भेटणार याच्यापेक्षा त्यांचे प्रश्न कोण सोडवेल तर सरकारच सोडवणार आहे। त्यामुळे सरकारचे प्रतिनिधी कोणी गेलं ते हेच गेले पाहिजे आणि तेच गेले पाहिजे याच्यापेक्षा जोही प्रतिनिधी जाईल तो सरकारच म्हणूनच जाणार आहे ना। आदित्य ठाकरे असं म्हणतात की आम्ही आता शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पण भविष्यात आम्ही पंतप्रधान मोदी यांचा राजीनामा मागू। राजीनामा मागायला सगळ्यांचा अधिकार आहे, पण राजीनामा कोणाचा मागताय याचा तर विचार करा ना।